अनिलदादा सावंत आयोजित दहीहंडी उत्सवासाठी उपस्थित अनिलदादा सावंत, आमचे मार्गदर्शक नागेश काका भोसले, शिवसेनेचे नेते साईनाथ भाऊ अभंगराव, प्रतापजी गंगेकर, आमचे शेठजी राहुलजी शहा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व उपस्थित तरुण मंडळ, गोविंदा पथक आणि पंढरपूर वासीय तरुण सहकारी, वडीलधारी ज्येष्ठ आणि पत्रकार बंधू, गोविंदा खेळ हा ज्यावेळेस श्रीकृष्णाला आपल्या उंचीपेक्षा जास्त असलेलं देह लोणी घेण्यासाठी आवश्यक होतं, त्यावेळेस आपल्या सवंगड्याला सोबत घेऊन त्या सवंगड्याच्या सहकार्यातनं त्याच्यावरती चढून शिक्यातलं लोणी घेऊन हा आगळा वेगळा दहीहंडीचा खेळ मटक्यातलं लोणी घेण्यासाठी सुरू झालेला आज त्याचं प्रमाण आज आपल्या महाराष्ट्रच नव्हे तर देशभर त्या ठिकाणी गाजताना बघतोय. परवाच आपण बघितलं 10 थराची दहीहंडी करून विक्रम देखील आपल्या या दहीहंडीच्या माध्यमातून स्थापित झालाय. आज या दहीहंडीच्या बाबतीमध्ये मी एवढंच सांगतो, या दहीहंडी उत्सवाला भाऊ काका आपल्याला अशा पद्धतीने घेतलं पाहिजे की 10, 8, 4, 6 थर लावले जातात. आज खालचा बहुदंड आणि बाहुबली असल्याशिवाय वर 5 थराचा बोजा त्या ठिकाणी सहन करू शकत नाही आणि म्हणून मोबाईल वरती खेळण्यापेक्षा आता मैदानातले खेळ खेळण्याला आणि म्हणून या दहीहंडीला वेगळं स्वरूप येत आहे. आणि अजून एक गोष्ट महत्वाची आहे दहीहंडीच्या माध्यमातून की आज आपल्यात काय चाललंय, वर जाणाऱ्याचा पाय वाढायचा, परंतु दहीहंडी उत्सव असा आहे की आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या सहकार्याला वर न्यायचा. त्यामुळं हा मेसेज महत्वाचा आहे, आपल्या खांद्यावर आपल्या सहकार्याला मित्राला वर घेऊन जायचं, हा मेसेज आपल्यासाठी महत्वाचा आहे. आणि या माध्यमातून आपण आपल्या सहकार्याला आपल्या मित्रांना आपण वरच्या थरावर जाऊन वरचा ध्येय गाठण्यासाठी आपण सहकार्य करूया. त्याच पद्धतीनं मला तर आपण सगळ्यांनी माढा मतदारसंघाने आमदार केलंय, पुढच्या वेळी आपण दादाला सहकार्य आणि सगळेजण मिळून या पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपली दहीहंडी करूया. 2024 ची दहीहंडी माढ्यामध्ये फोडली, 2025 ची दहीहंडी पंढरपूर नगरपालिकेची फोडूया. आणि माझ्या सर्व सहकार्यांना सगळ्यांना सोबत घेऊन एक संघ एक दिलानं आपण उद्याच्या काळामध्ये या पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी एक संघ जो आपल्याला श्रीकृष्णानं घालून दिलेला नियम आहे तो घालून पुढे जाऊया. सर्व गोविंदा भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो. गोकुळाष्टमीच्या झालेल्या शुभेच्छा देतो. परवा 15 ऑगस्ट झाला, 15 ऑगस्टच्या देखील आपल्याला देश स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देतो. येणाऱ्या गणपतीच्या लक्ष्मीच्या शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा देऊन पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाला आपण सगळेजण मिळून हातभार लावूया. मला या कार्यक्रमाला अनिलदादांनी सर्व सहकार्याने बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांना देखील शुभेच्छा देतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. मंगेश
आमचे मित्र अभिजित आबा पाटील, आमचे ज्येष्ठ नेते सायनाथ भाऊ अभंगराव, नागेश काका भोसले, प्रताप गंगेकर, अक्षय गंगेकर, आदित्य फत्तेपूरकर साहेब, सुभाषदादा भोसले, मंगळवेढा तालुक्याचे पवार साहेबांची निष्ठा असणारे नेते आमचे राहुल भैया शेठजी, दीपक दादा वाडदेकर, चंद्रशेखर कौंडुबोरी, संतोष रणदिवे, अमर सूर्यवंशी, संदीप शिंदे, धनंजय मोरे, प्रथमेश पाटील, सर्वच माझे मित्र ज्यांची नावं घेऊ शकत नाही असे सर्वांचे मी क्षमा मागतो आणि माऊली आबा काळे आणि त्यांचे सर्व सवंगडी सर्वांचीच नावं न घेता सर्वच तरुण सहकाऱ्यांचं मी असे हार्दिक अभिनंदन करतो। पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघामध्ये काम करत असताना या पंढरपूर शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचा सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावा असं आमच्या सहकाऱ्यांची सगळ्यांचीच इच्छा होती। त्याच पद्धतीनं आज आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हा कार्यक्रम चांगल्या उत्साहामध्ये पार पाडत आहोत। मित्रांनो, या मतदारसंघामध्ये काम करत असताना आदरणीय या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय विजयदादा मोहिते पाटील साहेब, या माढा मतदारसंघाचे लोकप्रिय आमचे डॅशिंग असे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आणि शशिकांत शिंदे साहेब, आमच्या सुप्रियाताई सुळेताई, तसेच आमच्या सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष वसंत नाना, या सर्वांच्या माध्यमातून आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करत आहोत। आपल्या या सर्व सहकार्याच्या माध्यमातून मला एवढंच एक गोष्ट आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभं राहून या पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघातील सर्व ज्या लोकांना आबा काही गोष्टी आपल्याबद्दल बोलल्या जायच्या की अनिल सावंत फक्त या तात्पुरत्या राजकारणासाठी उभा आहे आणि इलेक्शन झाल्यानंतर कुठं दिसणार नाही, पण आपल्या सर्व लोकांच्या साक्षीनं मी त्यांना सांगू इच्छितो, असा कुठलाही गैरसमज तुम्ही करून घेऊ नका। तात्पुरतं राजकारण करण्यासाठी अनिल सावंत इथं उभा आलेला नाही। या देशाचे आदरणीय पवार साहेबांनी आशीर्वाद आणि त्यांचा मार्गदर्शनाखाली काम करत असताना गेल्या निवडणुकीमध्ये पराभव सामोरं जावं लागलं, तरी पण घरात न बसता गेल्या 8 ते 10 महिने गरीब, कष्टकरी, शेतकरी या सर्वांचं काम करण्याचं भूमिका माझ्याकडनं पार पडली। मित्रांनो, मंगळवेढा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक कार्यालय चालू केलेलं आहे। तिथे येणाऱ्या प्रत्येक माणसाचं काम कसं होईल या पद्धतीचं काम आम्ही करतोय। पंढरपूर शहरामध्ये मी 15 वर्ष 16 वर्ष राहतोय, इथली परिस्थिती बघतोय। मित्रांनो, हे राजकीय व्यासपीठ नाही, तरी पण मला आपल्या या उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघता तरुणांना एक विनंती करायची आहे। मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये बदल हा घडलाच पाहिजे। हा निवडणुकीचा काळ आहे। येणारा काळ हा नगर परिषद असतील, जिल्हा परिषद असतील, तालुका पंचायत असेल, काही ग्रामपंचायती निवडणूक असतील, या निवडणुकीच्या काळामध्ये जे माझे सहकारी इच्छुक आहेत अशा प्रत्येक सहकार्याच्या पाठीमागे न उभा राहता त्यांच्या हातात हात देऊन त्यांच्या बरोबरीने चालण्याचं काम हा अनिल सावंत येणाऱ्या काळामध्ये करणार आहे। त्याच्यामध्ये कोणीही शंका बाळगण्याचं काही कारण नाही। या निवडणुका प्रत्येक कार्यकर्त्याच्या आहेत। आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा विजय वारसा घेऊन आपली माणसं त्या खुर्चीवरती बसण्याचं काम आपण येत्या मतदारसंघामध्ये करणार आहोत। त्याच पद्धतीचं काम भैरवनाथ उद्योग समूहा मार्फत आपण करतो।
या छोट्याशा मार्गावरती एक साखर कारखाना गेले 15 वर्ष सातत्यानं आपण चालवतोय. त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन ऊसाचा प्रश्न सोडवण्याचं काम भैरवनाथच्या एक पावन अशा पदपर्शानं तो उद्योग सुरू केलाय. 500 ते 600 लोकांना, बेरोजगारांना या मंगळवेढा तालुक्यातील, पंढरपूर शहरातील आणि पंढरपूर मधल्या ग्रामीण भागातील बहुतांच्या सर्व लोकांना रोजगार देण्याचं काम आमच्या हातून घडलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असाच एखादा उद्योग उभारून लोकांना काम देण्याची भूमिका आम्ही पार पाडणार आहोत. त्यामुळं तात्पुरतं राजकारण न करता भविष्यामध्ये प्रत्येक राजकारणामध्ये, प्रत्येक निवडणुकीमध्ये आमचे सहकार्यांना घेऊन आम्ही त्या सामोरं जाऊ. पंढरपूरमध्ये भीषण असे प्रश्न सगळ्यांना माहिती आहे. हे राजकीय व्यासपीठ नसलं तरी साधे साधे प्रश्न सुद्धा या शहरामध्ये सुटले नाही. मित्रांनो, हे सर्व काम करण्यासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील लोकांना एक मी आवाहन करतोय. चांगल्या पद्धतीचं काम आमच्याकडनं होईल अशी एक ग्वाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर उभा मी आपल्याला देतोय. परत एकदा या सर्व तरुणांना आणि दहीहंडी फोडणाऱ्या सर्व टीमला त्या हार्दिक अशा शुभेच्छा देतोय. आणि चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम माऊली आबा तुम्ही सगळ्यांनी मिळून सहकार्याने केलाय. त्याच पद्धतीचे कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये होतील अशी एक इच्छा व्यक्त करतो आणि आलेल्या महिला कार्याचं सुद्धा करतो. आणि राहिलेला कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने शांततेमध्ये पार पाडण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी. एवढंच बोलतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा जय हिंद. आपण या मंचाला संबोधित झाला. जनसामान्यांचे प्रश्न गांधी रोड गोविंद सलामी द्यायचे. गांधीराव गोविंद चला, 5 मिनिटं वेळ आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी चौकातील माझे सर्व तरुण सहकाऱ्यांनी जे अथक परिश्रम केलं त्यांचा मी खूप खूप आभार मानतो. आणि त्यांच्या प्रत्येक अडचणीला, अडचणीला अनिल सावंत 24 तास पंढरपूरमध्ये राहत असल्यामुळं अर्ध्या रात्री आपल्या सोबत असणार आहे ही ग्वाही या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर देतोय. त्यामुळे कुणीही माझ्या सहकार्यांनी कुठल्याही पद्धतीची काळजी करू नये. येणारा काळ हा फक्त आदरणीय पवार साहेबांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस